श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत खानदेशी खिचडी. त्यासाठी आपण इथं रेशनचा तांदूळ घेतलाय आणि तुरीची डाळ घेतलीये सालीवाली थोडीशी. कारण खानदेशात ही खिचडी रेशनच्या तांदूळचीच केली जाते आणि तुरीच्या डाळीची केली जाते. इथं आपण बटाटा, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणा, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मोहरी, जिरं, गरम मसाला, तिखट आणि मीठ घेतलंय. आता आपण तांदूळ स्वच्छ 4 पाणी धुवून घेतलाय आणि इकडं आता पाणी गरम करायला ठेवले आपण गॅसवर. आता इथं आपण गॅसवर कुकर गरम करायला ठेवू. या खिचडी टोमॅटोचा उपयोग करत नाही खानदेशात खूप करून, कारण खिचडीची टेस्ट चेंज होते. आता बघा इथं आपण तेल तापायला ठेवलंय. तेल थोडं जास्त घ्यायचं आहे खिचडीसाठी. आता आपण तेल तापले आहेत, मोहरी घालू. मोहरी तडतडली. आता यात आपण जिरं घालू. मी तुम्हाला सांगायचं विसरली, इथं मी बडीशोपी घातली. बडीशोपमुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते. आता आपण इथं अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ. छान याला आता छान आपण परतून घेऊ, म्हणजे छान हे तळलं जाईल. आता यात आपण कढीपत्ता घालून घेऊ आणि शेंगदाणे घालून घेणार आहोत. खानदेशात शेंगदाण्याचा उपयोग हा खिचडीत कंपल्सरी केला जातो. आता आपण छान याला परतून घेऊ. आपण छान याला परतून घेतलंय. यात आता आपण चिरलेला कांदा घालून घेऊ. कांदाही परतला. आता यात आपण आपले चिरलेले बटाटे घालून घेऊ. बटाटे मी साली सकटच घेतलेत, त्याची टेस्ट छान लागते. बघा बटाटे पण छान टाकून घेतले. आता यांना पण छान परतून घेऊ. सर्व साहित्य आता छान परतलंय. आता यात आपण चिरलेली अर्धी कोथिंबीर घालून घेऊ आणि अर्धी वरून घालू, म्हणजे छान टेस्ट येते मध्ये टाकल्यावर. बघा किती छान तडतडतंय. आता आपण यात चटणी, हळद, गरम मसाला आणि मीठ, सगळं आपण जे साहित्य घेतलं तो मसाल्याचं, ते सगळं आपण आता घालून घेणार. आता छान परतून घेऊ. याला पण छान तळू देऊ. एकदम झटपट तयार होणारी खिचडी आहे. बघा छान आता सगळा मसाला छान परतला आहे. आता आपण यात धुतलेले डाळ तांदूळ घालून घेऊ. आता याला सर्व छान मिक्स करून घेऊ. खूप टेस्टी लागते खिचडी. एकदा नक्की ट्राय करा. रात्रीच्या जेवणाला कंटाळा आला की खिचडी नक्की करून बघा, झटपट तयार होणारी. आता यात आपण गरम करायला जे पाणी ठेवलं होतं बाजूला, ते टाकून घेणार आहोत. आता छान याला मिक्स करून घेऊ. वरून आता आपण अर्धी आपली जी कोथिंबीर उरली होती ती घालून घेतली. आता आपण फुल गॅसवर पाण्याला उकळी येऊ देऊ. आता फुल गॅस करून घ्यायचा, म्हणजे पाण्याला छान उकळी येईल लवकर. बघा छान उकळी यायला लागली पाण्याला. आता परत आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊ. बघा अजून थोडं पाणी शिल्लक आहे. मग छान आपण मिक्स करून घेतलं. अजून कुकर लावायचं नाही, थोडं पाणी कमी होऊ द्यायचं, मग कुकर लावायचा, म्हणजे खिचडी एकसारखी तयार होते. अजून छान आपण थोडी उकळी येऊ देऊ.
बघा थोडं आता पाणी कमी झालंय, तांदूळ आता थोडा वरती दिसायला लागलाय. इतकं पाणी राहिलं की आपण याला कुकरला झाकण लावून घेऊ आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आणि तुम्हाला जास्त जर शिजले लागणार असेल तर तुम्ही 3 शिट्ट्या घ्या, पण कमी गॅसवर घ्यायच्या. बघा आपल्या शिट्ट्या झाल्या आहे. बघा खिचडी किती सुंदर दिसते आपली. 10 मिनिटात आपली खिचडी तयार झाली. आता ही आपण छान ताटात वाढून घेऊ. याच्यासोबत फोडलेला कांदा, गाजर, हिरवी मिरची, पापड आणि या खिचडीवर वरून तेल टाकून खातात खानदेशात. खूप छान टेस्टी लागते खिचडी. चला तर मग तुम्हाला ही खिचडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.